नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जगो पंचपरमेश्वरी भगवान की जय। जीवनातील आनंद रस भोगण्याची कला ह्याच्यातलं पान नंबर 8 बघतोय आपण। ती मागची सगळी पानं नाही झालेली वाचा। सोपं आहे सगळं समजण्यासगळं, नाही समजलं तर विचारा। म्हणजे आता इथून खरं पहिला प्रश्न सुरू झाला आहे, त्याच्यावर माताजींनी काय काय घेतलेलं ते वाचू। ज्यास आदि अंत नसे परी सदा परिवर्तन दिसतसे, ज्यास कोणी ना रचितसे परिणित नवी पर्याय जन्मतसे, ज्यास कोणी ना नाशितसे तरी नित पूर्व पर्याय मरतसे, षड्द्रव्ययुक्त हे असे अद्भुत महिमावान विश्व असे। म्हणजे विश्व कसं आहे ते सगळं सांगितलं त्या काव्यामध्ये की अनादि अनंत आहे, सदा परिवर्तनशील आहे, कोणाला ते दिसत नाही पण नवीन पर्याय नित्य उत्पन्न होते, कोणी त्याला नष्ट करू शकत नाही पण तरीसुद्धा पूर्व पर्याय नष्ट होते आणि उत्तर पर्याय उत्पन्न होते, असे ते 6 द्रव्ययुक्त विश्व अद्भुत आहे। वाच जोरात। 6 द्रव्याच्या समूहाला विश्व म्हणतात। सर्व पदार्थ 6 द्रव्यामध्ये अंतर्भूत होतात। याला सुरुवात आदी नाही म्हणून यास अनादी म्हणतात व यांचा संहार अर्थात नाश अंत कोणीच करू शकत नाही म्हणून यास अनंत असे म्हणतात। जे स्वाभाविक नैसर्गिक अकृत्रिम आहे, ज्यास सुरुवात व शेवट नसते, त्याची रचना देखील कोणी करत नसतात म्हणून यास स्वयंभू स्वतःचे असणे असे म्हणतात। विश्वामध्ये जाती अपेक्षेने 6 द्रव्य आहेत व संख्या अपेक्षेने अनंतानंत द्रव्य आहेत। विश्वाची जगत, दुनिया, लोक, वर्ल्ड अशी नावे आहेत। काय समजलं? अनादि म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय? अनादि म्हणजे अनआदि, ज्याला आदि नाही ते अनादि, आणि ज्याचा अंत नाही नाश नाही त्याला म्हटलं अनंत। आणि मग स्वयंभूसाठी वेगवेगळी नावं आहेत, ती स्वाभाविक आहे, अकृत्रिम आहे, नैसर्गिक आहे, स्वयंभू आहे, सगळे एका अर्थवाची। तर या विश्वामध्ये किती द्रव्य आहेत? काय म्हणायचं? जाती अपेक्षेने 6 आणि संख्या अपेक्षेने अनंत द्रव्य आहेत, अनंतानंत द्रव्य आहेत। मग त्यालाच नाव दिलं विश्व म्हणा, जगत म्हणा, दुनिया, लोक, वर्ल्ड किंवा काय म्हणायचं युनिवर्स, तुम्ही जे काय म्हणाल ना ते सगळं त्याच्यामध्येच आलं, त्याच्यापेक्षा बाहेर तर काहीच नाही। मग याला समजून काय फायदा आपल्याला? वाच। विश्वाला जाणून जीवनात काय उपयोग होतो? हे विश्व अनादि आहे हे जाणल्यामुळे 6 द्रव्यांना त्रिलोकामध्ये कोणीही बनवू शकतच नाही हे समजले। ज्यामुळे मी कोणापेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे असे मानणे चुकीचे आहे। म्हणलेच ना, हम सोचते बड़े हैं, इनसे उम्र बड़ी है, कर कर बड़ा बड़ाए, खा लेगा काल हमको, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको। काय म्हटलं? विश्व तर अनादि आहे, त्याच्यामध्ये सगळे द्रव्यसुद्धा अनादीपासून आहेत, त्यामुळे कुठलं द्रव्य लहान आहे कुठलं द्रव्य मोठं आहे, कोण कोणापेक्षा लहान कोण मोठं अशी व्यवस्था नाही, आणि त्या द्रव्यांना कोणीही बनवलेलं नाही। ते द्रव्य सगळे कसे आहेत? स्वयंभू आहेत, म्हणजे स्वतः बनलेले आहेत, त्याला कोणी बनवणारा नाही हे समजले। त्यामुळे मग कोण लहान नाही मोठा नाही असं मानणं तर ते चुकीचं झालं। म्हणून स्वतःला जो मोठा मानतो तो दुःखी होतो, स्वतःला जो छोटा मानतो तो डिप्रेशनमध्ये जातो असं। कुठं आलं ते चित्र नंबर 1?
पुढे आहे. आजपर्यंत अनेक परपदार्थांमुळे एकच पुस्तक घेतलंय तू. आजपर्यंत अनेक परपदार्थांमुळे आपले मोठेपण मानले, परंतु जीवद्रव्याप्रमाणे 5 द्रव्ये पण अनादी आहेत. ती पण आपापल्या स्वभावानुसार राहतात. मग परद्रव्यामुळे आपले मोठेपण कसे? किंवा वयाने मोठे आहे म्हणून मला सर्व लहानांनी मानावे, किंवा विशिष्ट पदवीधर आहे म्हणून सर्व लहान थोरांमध्ये मी श्रेष्ठ? माझी मान उंचावली आहे. सगळं समजण्यासारखं वाचा, काय सोपं आहे ते, परत ट्रान्सलेशन करायला नको. काय कळलं सांग? मोठा छोटा असं काही नसतं. कोणामुळं मी मोठा? मला काहीतरी पद मिळालं म्हणून मोठा, कोणीतरी माझं सन्मान केलं म्हणून मी मोठा, काहीतरी माझ्याकडनं छान काम झालं म्हणून मी मोठा. कशामुळं मोठा हे सांगतायत त्यांनी, परपदार्थामुळं तुझं मोठेपणच नाही आहे. जसं जीव आहे तसंच जीवाबरोबर सगळे द्रव्य अनादीपासून आहेत, त्यामुळं कुठलं मोठं आणि कुठलं लहान? कोणामध्ये महानता नाही, लहानता नाही, सगळे द्रव्य समान आहेत. पण आणि ते सगळे आपल्या आपल्या स्वभावानुसार राहतात. मग त्यात आपले मोठेपणा कसा आला, कोणामुळं आला? वयाने लहान मोठं म्हटलं तर तो तर भेद जीवामध्ये नाहीच आहे. कुठला जीव लहान कुठला जीव मोठा असा भेद नाही. म्हणून मग कोणामध्ये मी श्रेष्ठ आहे असं म्हणून स्वतःचा मान कशाय करणं योग्य नाही. अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले आहेत, मग मी केवढा अनुभवली. आजच्या युगात कोणी कोणाचे ऐकण्यास तयारच नाही. सर्वांमध्ये उद्धटपणाच आहे, नम्रता बिलकुलच नाही. असा त्रागा आकुलता विश्वाचे अनादित्व जाणल्यामुळे सहजच संपते. कोणामध्ये आहे उद्धटपणा, नम्रता बिलकुलच नाही, ऐकावयास तयार नाही? कोणामध्ये आहे? वाचा की पहिला तिथं काय लिहिलेत. आजच्या युगात कोणामध्ये नम्रता नाही, कोणामध्ये ऐकायची तयारी नाही. म्हटलं किती सांगितलं लग्न करू नको बाबा अम्मांनी, कुठं ऐकायची तयारी आहे? उद्धटपणा आहे, नम्रता बिलकुलच नाही. असा त्रागा आकुलता विश्वाचे अनादित्व जाणल्यामुळे सहजच संपते. क्षणभराच्या अवस्थेला पाहून मूळ द्रव्याचा अनादित्वास विसरतो. हे एक मोठे आश्चर्यच. आपली मुले किंवा वयाने लहान असलेली व्यक्ती आपणास उलटे बोलू लागली तर लगेच म्हणतो, तू काही माझ्या आधी जन्माला आला नाहीस, काना मागून आलास, तिखट झालास, मागून येऊन मला बरेच शिकवू लागला आहेस. मीच तुला जन्म दिला नसता तर तू या विश्वामध्ये अवतरलाच नसताच. एवढे तरी उपकार लक्षात ठेव. असले फालतू विचार व त्यामुळे उद्भवणारी भांडणे विश्वाचे अनादी स्वरूप जाणल्यावर संपतात. काय कळलं? सुनबाई आली घरामध्ये आणि तिखट झाली तर म्हणजे तिने आपलं तिचं चालवू लागली तर असं लोक म्हणतात तिला. काय? काना मागून आली तिखट झाली असं म्हणतात. म्हणजे काय, नंतर आली आणि आम्हाला सगळं शिकवायला लागली, आमच्या घरातले चालीरीती आम्हाला माहिती आहेत आणि ही काय नवीन घालणार असं वगैरे. मग जिथं विचार बदलले, असे अनावश्यक काहीतरी विकल्प सुरू झाले तर भांडणं होणार आणि मग तिथं विश्वाचं स्वरूप काय आहे हे समजणार नाही. मी आत्ता आले किंवा मी आधीपासून आहे घरामध्ये हे असं म्हणत असताना ते द्रव्याचं अनादी स्वरूप आहे कुठं राहिलं, लक्षात विसरून गेलं. म्हणून सांगतात की विश्वाचं स्वरूप समजून घ्या तर सगळी भांडणं संपणार. वाचा तिथे. थांबे. सासूबाई ते घे टेबल पाहिजे तर खाली होत असलं तर खाली होते जिनवाने मुद्दाम खाली उचलून ठेवावं. सासूचे सुनबाईने ऐकले नाही. जोरात ऐकवा. तर सासू म्हणते, तू काही माझ्या आधीची नाहीस. मी दुनिया खूप पाहिली आहे, तू तर अजून बच्ची आहेस. तुला या दुनियेतील रंगढंग काही माहिती आहेत का? असं कोण कोणाला म्हणलं? आधी तिला म्हणले सासूबाई. काय तुला शाणी झालीच होय, अजून तू बच्ची आहेस आणि मला सांगती असं. हा घरोघरी होणारा विसंवाद विश्वाचे अनादी स्वरूप जाणले तर लयास जातो, म्हणजे नष्ट होतो.
विश्व अनादी आहे हे समजलं तर सासूबाई आधीची, सूनबाई आत्ताची, हे सगळे भेद काय राहणार का तिथं? जीव आहे तो अनादीपासूनच आहे, कुठंतरी दुसरीकडे होता, तो इथं आला आहे एवढंच. जीवाची कधी सुरुवात झाली आहे आणि विश्वाची कधी सुरुवात झाली आहे? दोघं पण आदिरहित आहेत, त्यामुळं अनादी आहेत हे समजलं. कारण विश्वामध्ये द्रव्य व्यवस्था सुव्यवस्थित आहे. वस्तू व्यवस्थेमध्ये रंगढंग नसतातच. सासू असो वा सून, पिता असो वा पुत्र, सर्वांचा आत्मा अनादीच आहे. कोणीही बालक लहान मोठे नाही. यासाठी एक घरगुती प्रसंग पहा. मागच्या पानावर आहे. सूनबाई म्हणाली, आदिती सासूबाईंना म्हणाली, हे पहा सासूबाई, नवीन नाही प्रेमाने म्हणते, हे पहा सासूबाई, नवीन साडी आणली आहे. मग सासूबाई बोल आदिती, काय श्रुती बोल. मी घरात मोठी असताना मला न विचारता साडी आणली. इतकं प्रेमाने बोलल्यावर ते सूनबाईला कळायचं का? सासूबाईचा धाक. बोल बघू सासूबाईच्या आवाजात. मी घरात एवढी मोठी असताना मला न विचारता कशी साडी आणली? इतक्या प्रेमाने अजून पण प्रेमाचं उत्पाद राहिले त्याच्यात. मी घरात मोठी असताना मला न विचारता कसं काय साडी आणलीस तू, असं म्हणून ओरडली बरं का. सासूबाईचं जमते बघ मला रोल. आता कोण बोलतंय खाली? सूनबाई का सासूबाई आहेत? सासूबाई आहेत त्या. परंतु निश्चयनेयानेच अनादी आहे. प्रत्येक आत्मा देखील निश्चयनेयाने अनादी आहे. ध्रुवदृष्टीने कोणी मोठा किंवा लहान नाही, तेव्हा मला मोठापणा दिला नाही, म्हणून होणारी आकुलता सहजच संपली. विश्व अनादी आहे हे जाणल्यामुळे मी कोणापेक्षा मोठी किंवा लहान नाही हे समजले. त्यामुळे सहजच अहंभाव किंवा न्यूनभाव नष्ट होतो व लहान मोठेपणाच्या विचारांमुळे येणारे विकल्प संपतात आणि शांती प्राप्त होते. काय झालं होतं? तिने साडी आणून दिली म्हटलं, तिने काय रिॲक्ट करायला पाहिजे होतं सांग सासूबाईंनी? बिचारी किती चांगली सूनबाई मिळाली आहे, न सांगता साडी आणली, माझ्यासाठी आणली, एवढा आनंद व्हायला पाहिजे होतं. म्हणजे सगळ्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन बघा, म्हणजे मग वाद नाही होणार कुठेही असा, तुम्ही घरात असा, बाहेर असा, धंद्यात असा, शाळेत असा, धर्मात असा, कुठेही असं तरी कुठल्या गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघायची. निगेटिव्ह साईड बघितलं तर जसं म्हणलं ना, एका मुलाला सांगितलं की असं मीपणा नको करायला आपण. म्हणजे काय झालं की मी किती काम करतो दिवसभर, हैराण झालो मी एवढं काम करून असं एखादं म्हणलं समजा कोणी, किंवा कुठं प्रवासावरनं खूप दूरवरून आला तर तो थकल्या सगळं करणार, किंवा मी ड्रायव्हिंग केलं एवढा मला त्रास झाला, मग त्याच्यामध्ये मी पण आला का नाही? मग त्याला जर सांगितलं कोणी की मीपणा नको करू तसा, त्यांनी काय रिॲक्ट करायला पाहिजे? जाऊ दे, तुम्ही काय रिॲक्ट करायला पाहिजे तुम्हाला जर असं कोणी म्हणलं तर? सांगी. म्हणजे अहंकार करू नको असं तुला चांगल्या भाषेत कोणी सांगितलं तर तू काय सांगणार? लय शहाणे झालेत, मला सांगायला लागलेत. असं ना, तर तिथं आपली रुजुता असायला पाहिजे. नाही आहे ना मायात अहंकार, मग सोडून दिलं, मला काय लागलं का? मग बरं म्हणायचं, सोडून द्यायचं. आणि असेल अहंकार तर सोडून द्यायचं. दोन्ही केसमध्ये पण आपलाच फायदा आहे. आणि जर दोन्हीकडे विरोध करायला गेलो तर नसला तरी तुमचंच नुकसान आहे, असलं तरी तुमचं नुकसान आहे. म्हणून सांगितलं की तिला जसं आपली चूक स्वतःचं परीक्षण केल्यावर समजते. म्हणून माताजी पण नेहमी सांगतात की तुम्ही कुठलंही कार्य करताना आपलं आत्मपरीक्षण करायचं. काय मी जे करतो ते बरोबर आहे का, हे करायला मी योग्य आहे का, किंवा हे मी करायला पाहिजे का नको, असं स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मग ते कार्य करा. तर तुम्हाला तुमच्याकडून पाप नाही घडणार, दोष नाही घडणार. जसं हॉटेलात जात नाही आपण, होपसो, आणि गेलो तिथे समजा चांगलं एकदम बेस्ट हॉटेल आहे म्हणून घेऊन गेले कोणीतरी XYZ तुम्हाला, आणि म्हणले एकदा खायचं असतं, काय होतं त्याला, काय आदिती? मग तुम्ही काय म्हणणार? मग तिथं आत्मपरीक्षण करायचं की मी हे करणं बरोबर आहे का नाही, मी आजपर्यंत जर कधी असं कार्य केलं नाही आहे, हे मला जर पटत नाही, माझ्या प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध आहे जर हे, तर मी जायला पाहिजे का?
मग समोरच्याच्या खातीर आपण पाप करणार का? हे सगळं आत्मपरीक्षण केलात ना, दोष होणार नाही आपल्याकडून, हे सांगते आम्हा. म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये जिथं द्विधा होती ना, तिथं स्वतःला प्रश्न विचारा, मी हे करणं योग्य आहे का? आणि मग त्यातून उत्तर सहज मिळेल तुम्हाला, जर धर्माची बॅकग्राऊंड असेल तर. पुढं कोणी म्हणतं की भौतिक युगामध्ये अजून जोरात वाच, काय आवाज. जड वस्तूंचा शोध लावतात, त्यामुळे हल्ली सर्वत्र नवीन नवीन वस्तू जगात येऊ लागल्या आहेत. पूर्वी वाहने नव्हते, रेल्वे, विमान, टीव्ही, मिक्सर, इम्पॉर्टंट साडी, गाडी, वगैरेंचा पत्ता, नाम निशाणाही नव्हता. कोणी म्हणतं आमच्या गावात किंवा घरात टेफ्रीज, घड्याळ प्रथमच आणली आहे. पूर्वी ही वस्तू नव्हत्याच. काय सांगायला लागले तर? कशासाठी सांगितलं? म्हणजे जे काय सायंटिस्ट लोकांनी शोध लावले ते चांगलं झालं का वाईट झालं? हां, चांगलं नाही. आपण वापरतो तर पूर्वी काय सांगितलं, बायका विहिरीतनं पाणी काढायच्या, परत पीठ घरात दळायच्या, कपडे भांडे स्वतः धुवायच्या, एकदम फिट अँड फाईन होत्या. आता सांग काय झालं? सगळ्या बायकांना काढून टाकायचं घरात गेल्यावर. म्हणजे जेवढं तुमचं शरीर ॲक्टिव्ह राहणार आहे तेवढं ते तंदुरुस्त राहणार आहे. आणि आपण सगळ्या ठिकाणी जर एक स्त्री काय म्हणतात कामवाली ठेवली किंवा नोकर ठेवले तर आपली सगळी कामं त्यांनी करणार, तर आपल्याला गोळ्या खावं लागतात. मग म्हणून सांगितलं जेवढं ते शरीराला व्यायाम होणार आहे तेवढं ते निरोगी राहणार. म्हणून तुमच्या घरामध्ये पूर्वी मिक्सर नव्हता, मग कसं करत होते हो? मिक्सर नसल्यावर कुटत होते ना, मग त्याच्यामुळे सगळे व्यायाम कसे व्हायचे? सहज. आता लोक डंबेल्स घेऊन काय म्हणतात तसलं करतात जिमला जाऊन. परत ते आजच कुठला तरी एका याच्यावर व्हिडिओ आलाय, काय तो छोटा मुलगा असतो आणि तो आत जातो तर आई काय म्हणतात त्याला, तसले व्यायाम करत असते, योगा आणि तसलं ऑनलाईन मोबाईल चालू ठेवून. आणि बाहेर बघितला जाऊन तर त्याची आजी विहिरीतनं पाणी काढून कपडे धुवत असते. मग तो म्हणतो तिच्यात आणि हिच्यात मला काहीच फरक वाटे ना. म्हणजे तिची ॲक्शन जी होती ना कपडे धुवायची अशी वर टाकून वगैरे, सेम ॲक्शन ही फोनवरून करत होती. म्हटलं दोघं जण काय करायलेत मला काय कळे ना. म्हणजे एक पैसे देऊन काम करते आणि दुसऱ्याचे पैसे जाऊ देत आपले दुसऱ्याकडं म्हणून स्वतः काम करते तसंच. त्यामुळे ही याच्या निमित्तात फिट राहते असं दिसते आणि ही स्वतःच्या निमित्तात. म्हणून सांगितलं की जेवढं ते शरीराला झुंपणार कशामध्ये तर ते आपल्याला काम देणार, नाही तर मग निकामी होऊन बसणार. फ्रीज, घड्याळ प्रथमच आणले आहे, पूर्वी ही वस्तू नव्हतीच. हे सर्व खोटे विश्वाचे खोटे काय केलं? भाव पाहिजे का? काय अर्धवट केलं का ते? खोटे भाव. हे सर्व खोटे भाव विश्वाचे अनादी स्वरूप जाणले तर सहजच नष्ट होतात. विवेक जागृत होतो की भौतिक जड वस्तू तर उद्गल द्रव्यापासून परमाणूपासून बनतात. कुठलीही जड वस्तू असते ती उद्गल द्रव्याची आहे. ते हे बघा इकडं दिलं ना चित्र, त्याच्यामध्ये 2 नंबरचं चित्र आहे ना. बुद्धिमान शास्त्रज्ञांमुळे पूर्वी नसलेल्या या सर्व वस्तू उपलब्ध झाल्या. काय काय दिसाले विचारायला एकाच वेळी. पाण्यातच रेल्वे घालायला लागलेत का काय आता? टीव्हीवरच नेऊन ठेवलंय ते. टेप आहे का काय? रेकॉर्डर आहे. वाचा. भौतिक युगांमध्ये नवीन वस्तूंचा शोध करणाऱ्या शास्त्रज्ञांची महती येते ती अज्ञानीलाच. परंतु विश्वाचे अनादित्व जाणले तर त्या प्रत्येक वस्तूमधील परमाणू अनादीच आहे. परमाणूच नसते तर स्कंदरूप परिणमलेल्या या वस्तू तरी कुठून आल्या असत्या. म्हणून प्रत्येक द्रव्य अनादीच आहे हे सिद्ध होतं. काय सांगितलं? शास्त्रज्ञांनी शोध लावला, पण तुम्ही शोध लावला म्हणताय, कोणाचा शोध लावला? ते तर परमाणू अनादीपासून आहे. कुठलं द्रव्य तयार केलं मग शास्त्रज्ञांनी?
त्यामुळं तयार कुठलं केलं नाही आहे, त्याचंच फक्त काय म्हणायचं, सगळ्यांना माहीत नसलेली गोष्ट उघाड केली एवढंच. इन्व्हेन्शन असं काय केलं नाही आहे, नवीन बनवलं असं काही नाही आहे. त्यामुळं फक्त आपल्यावर आहे ज्ञानावर आवरण. त्यामुळं जे काय आत्ता दिसाले तुम्हाला शोध लावले असं काहीतरी नवीन तयार केलं असं, तर ते सगळं पुद्गलापासून बनलेलं आहे, जे पुद्गलानादी अनंत आहे. विवेक जागृत होतो की भौतिक जड वस्तू तर पुद्गलापासून, पुद्गल द्रव्यापासून, परमाणूपासून बनतात. शास्त्रज्ञांनी जर नसलेल्याच वस्तूंचा तयार केले असते, वस्तूंना तयार केले असते, तर अनादी शब्द व्यर्थ ठरला असता. मग काय तर तिथं अजब गजब वाटणं योग्य होतं. पण असलेलीच वस्तू तुम्हाला फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये दाखवली तर तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटू लागलं. पुढं परंतु शास्त्रज्ञांनी तर अनादी कालापासून असलेल्या पुद्गल द्रव्याच्या अवस्थेचे पर्यायाचे दिग्दर्शन केले आहे. कितीही मोठा शास्त्रज्ञ असेल तरी नसलेल्या वस्तू तयार करूच शकत नाही. जी आहे तीच गोष्ट दाखवतो, नसलेली गोष्ट दाखवूच शकत नाही किंवा शोधही लावू शकत नाही. तेव्हा आधुनिक भौतिक विज्ञानाबद्दल अनाठाई बहुमान येत नाही. म्हणजे त्या लौकिक विज्ञानाबद्दल लोकांना आज किती कसलं ग्रेट सायन्स आहे, कसलं असं लोकांना त्याच्याबद्दल बहुमान आहे. पण त्यांना सांगायचं आहे जैन विज्ञान त्यापेक्षा 4 पावलं पुढे आहे. जे आहे ते स्वरूप सगळं सांगून देते जैन विज्ञान, आणि त्याच्या अनुसरण करून त्या सायंटिस्ट लोकांनी नवीन नवीन शोध लावले असं दिसतंय. पण शेवटी येतात परत सिद्धांतांवरच, जैन सिद्धांतांवर. त्यामुळं ते महान नसून इथं हे जिनागमातले सगळे सिद्धांत महान आहेत. आधुनिक भौतिक विज्ञानाबद्दल अनाठाई बहुमान येत नाही. विज्ञानाबद्दलच खरा बहुमान जागृत होतो व विश्वाचे स्वरूप अनादी आहे हे समजल्यामुळे खऱ्या शांतीला आनंदाला प्राप्त होतो. संदर्भ काय? आपले जे विज्ञान आहे तेच खरं हे समजतं. खरं वस्तूचं खरं स्वरूप समजलं ना तर तिथं दुःख नाही होत, तिथं काय म्हणायचं फसवला जात नाही जीव. खरं स्वरूप माहिती असेल ना बास, मग बाहेर कितीही संकट येऊ देत, खरं स्वरूप माहिती आहे तर त्या जीवाला भय नाही वाटणार. म्हणून त्यांनी सांगतात काय की वस्तू ही अनादी आहे हे समजल्यामुळे खऱ्या शांतीला आनंदाला प्राप्त होतो. मग तिथं कोणी आलं आणि म्हणलं की हे नवीन मी काढलं तर तुम्हाला ते माहिती आहे ऑलरेडी की ते आधीपासून आहे म्हटल्यावर मग तिथं कुठं हर्ष झाला असता, शॉक लागला असता, असं काहीच नाही. कारण माहिती आहे मला हे अनादीपासून आहे. मग असं सायंटिस्ट लोक नवीन रिसर्च करतात आणि त्यांना वाटतं की नवीन काहीतरी मिळालं, नवीन मॉलिक्यूल मिळाला, नवीन काहीतरी ॲटम मिळाला, तर त्यांना किती आहे त्याच्याबद्दल आनंद. फक्त नवीन मिळाला म्हणजे काय, आजपर्यंत झाकला होता तुमच्या ज्ञानामध्ये नव्हता आला त्याला तुम्ही नवीन म्हणता. जसं काय सांगितलं एकदा की न्यूटन होता ना, त्याची माहिती आहे छोटी असतानाची गोष्ट, एडिसन न्यूटन ना, काय त्याचं नाव, एडिसनची गोष्ट आहे मग न्यूटनची नाही. एडिसन काय झालं की तो लहान असताना बहुतेक काहीतरी तो जन्मल्यापासूनच बहिरा होता, त्याला कमी ऐकायला यायचं असं काहीतरी. आणि मग शाळेत घातल्यावर त्याला काय ऐकायला यायचं नाही, त्यामुळे तो काही रिस्पॉन्स देत नव्हता, ॲन्सर्स देत नव्हता. मग किती 1-4-5 दिवस झाले असतील टीचर्सनी ट्राय केलं पण ते काय जमेना. म्हणल्यावर त्यांनी एक लेटर लिहून पाठवलं त्या मुलाकडून आईला, त्याला अजून वाचायला पण येत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं होतं त्या लेटरमध्ये त्यांनी आणून दाखवलं आईला, तर त्यात लिहिलं होतं की तुमचा मुलगा काही ऐकू शकत नाही, त्यामुळे तो रिस्पॉन्ड देत नाही, त्याला कोण शिकवू शकणार. म्हटले या जगात त्याला कोणीही शिकवणारा नाही आहे, तुम्ही उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका असं लिहिलं आणि घरी पाठवलं. तर ते मुलाला माहीत नाही काय लिहिलं आहे. आणि मग मुलाने आपला आनंदात दिला आईकडं, त्याला मजा वाटायची शाळेत जायचं म्हणजे आनंद वाटायचा, तुम्हाला लोकांना नव्हतं वाटत ना, ते पळत पळत जायचा. पण आता तिथं ते मॅडमनी काहीतरी दिलं म्हटलं, त्यांनी आणून दिलं आईला आणि आईने वाचलं तर आईच्या डोळ्यात असं खळकन पाणी आलं की आपल्याला तर किती मोठं बनवायचं आहे आणि असं म्हटल्यावर कसं करायचं.
तर त्यांनी लगेच विचारलं काय झालं, काय लिहिलं आहे टीचरनी. तर तिने परिस्थितीला सांभाळून घेतलं आणि काय सांगितलं, म्हणले तुमच्या टीचरनी लिहिलं आहे तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याची इतकी हुशारी आहे की आमच्या क्लासमधले सगळे लोक मुलं त्याच्यासमोर ढ आहेत, त्यामुळं तो लई पुढं जातो म्हणले. मग थोडा वेळ काय करा, त्याला घरामध्ये ठेवा, आमची पोरं जेव्हा त्याच्या लेवलची होतील ना तेव्हा त्याला पाठवा, असं लिहिलं आहे. असं म्हटलं त्याला खूप आनंद झाला, खरंच नाही एवढा हुशार आहे का म्हणून तो 3दा विचारतो तिला. मग शेवटी तिने ठरवलं की याची शाळा मीच, म्हणून म्हटलं जातं ना आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. त्यामुळे 2 आईंच्या मध्ये राहिला ना तर सुरक्षित राहतो जीव. मग तिथं तो तिच्याकडे शिकू लागला आणि ती फार शिकवायचं म्हणजे काय, त्याला काय काय प्रयोग द्यायची तेवढे कर म्हणून सांगायची. मग तो तेवढे प्रयोग करायचा आणि मग तिने त्याला एक सेंटन्स असं दिलं होतं की एक गोष्ट कधी पण लक्षात ठेव, कुठं पण असशील तू तुझ्या जीवनाच्या टप्प्यावर तर तिथं जिज्ञासा सोडू नकोस. काय पण कर, त्याच्यामध्ये कुठल्याही लोकांच्या संगतीत असशील, कुठल्याही परिस्थितीत असशील तरी पण जिज्ञासा कायम ठेव. हे असं कसं किंवा हे असं काय करायचं, कसं झालं, सगळ्याबद्दल जिज्ञासा असेल तर नवीन ज्ञान मिळत जाईल. मग तो ठीक आहे म्हणाला आणि एक दिवस सांगितलं त्याच्यात जीवनातला प्रसंग की तो असं घराच्या बाहेरच्या साईडला शेकोटी पेटवून बसलेला असतो, थंडी वाजती म्हणून संध्याकाळच्या वेळेस. आणि मग जवळपास रात्र होत आली म्हटल्यावर आईने आतून हाक मारलं की चल जेवायला सगळं तयार आहे म्हणून. तर तो तंद्रीमध्येच होता आणि त्याला ऐकायला कमी होत होतं, त्यामुळं तो ऐकू शकला नाही. तर जोरात ओरडला आईने की एडिसन आत ये, लवकर ये, जेवायला तयार आहे. असं म्हटलं की तो एकदम बावरल्यासारखा झाला आणि ते शेकोटी पेटवलेली फार मोठं आग याल तर म्हटल्यावर त्यांनी काय केलं, हे उगीच जळून जाईल म्हणून त्यांनी पटपटपट इकडची तिकडची माती घातली आणि त्याच्यावर टाकली जेणेकरून ते विझून जावं. आणि तसंच पळत म्हणजे काय म्हणायचं, टिपिकली काय ते एकदम व्यवस्थित असं नाही टाकली, कसंही उचलली कसंही टाकली आणि तो आत गेला. मग जेवण करून बाहेर आला. आल्यावर त्याला काय दिसलं, शेकोटी तर विझली होती म्हणजे ज्वाळा येत नव्हत्या, पण जवळ जाऊन बघितलं तर धग होती त्याच्यामध्ये. आणि असं ते आतनं त्या लाकडांमध्ये काय झालं होतं, सगळं त्याचे अंगारे झाले होते, काय म्हणायचं विस्तू झाला होता त्याचा. आणि त्याचं जे केशरी कलर असतो ना त्याच्यामुळं सगळीकडं असं ते बाजूच्या परिसरात केशरी रंग पसरला होता त्याचा. आगीचा जसा रंग असतो ना तसं त्या केशरी रंगाचं त्या अग्नीचं सगळीकडं प्रकाश पसरला होता. मग तो तिथं आता प्रश्न पडले त्याला, जिज्ञासा, प्रश्नांची सुरुवात तिथून झाली. म्हणले जेव्हा मी आग पेटवली त्या लाकडांमध्ये तर अशा ज्वाळा वर आल्या होत्या आणि मी फक्त त्याच्यावर माती टाकली तर का त्या ज्वाळा नष्ट झाल्या, पण अजून अग्नी विझली का नाही. मग ह्याच्यातून काय सायन्स आहे, मग त्या ज्वाळांसाठी काय आवश्यक असतं किंवा हे विझत नाही आहे तर ह्याच्यामध्ये काय कारण आहे. सगळे एक एक प्रश्न उठवू लागले तोच त्याच्या मनामध्ये. आणि मग त्यातून त्यांनी काय शोध लावला, म्हणले ह्याला ऑक्सिजन मिळालं तर ते असं फुल फ्लशमध्ये बर्न होतं आहे किंवा त्याच्या ज्वाळा अशा वर निघतात. ऑक्सिजन कमी झालं म्हणा, किंवा नाहीच मिळालं त्या अग्नीला तर ते असं विस्तूरूपाने धग देतं. मग त्यांनी काय केलं, एक प्रयोग म्हणून की त्या वॅक्यूम बल्ब होता त्याच्याकडं, काय म्हणायचं काच होती, काचेचं एखादं असलेलं असं टेस्ट ट्यूब म्हण, तर टेस्ट ट्यूब होती त्याच्यामध्ये त्यांनी एक वायर सोडली, इलेक्ट्रिक वायर, फक्त तार. आणि त्यांनी काय केलं, बाहेरून करंट ऑन केला आणि ती तार आतमध्ये फुल लाल हुसपर्यंत जळू दिली. आतमध्ये वॅक्यूम होतं फुल, काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन नव्हतं. आता ती तार जळायचं राहिली, जळे ना ती, पण लालबुंद झाली. आणि सांगितलं इतकी लाल झाली की शेवटी ती त्याचा प्रकाश त्या काचेच्या ट्यूबवर पडला, त्याचा प्रकाश असा पूर्ण पसरला त्या खोलीमध्ये आणि त्यातून त्यांनी बल्बचा शोध लावला. म्हणजे असं एक त्या अग्नीच्या प्रयोगातून असं काहीतरी आपल्याला निर्माण करता येईल. मग बनवलं का नाही त्यांनी, मग आधी का अनादी, साधी का अनादी, अग्नीला बनवलं तर साधी का अनादी, अग्नी काय अनादी का, अनादीपासून आहे. मला आज कळलं म्हटल्यावर काय आज नवीन उत्पन्न झालं नाही आहे, नाहीतर मग अग्नीवर
शिजवून खाता कसं आलं असतं जर तुम्हाला अग्नी माहीतच नसती आजपर्यंत तर. त्यामुळं सांगितलं अग्नी काय अनादी हे साधी नाही आहे, अनादीच आहे. असं सगळे सायंटिस्ट लोक आपले आपले शोध लावतात आणि त्याला तिथून सुरुवात झाली असं म्हणतात, हे सिद्धांत आहेत असं सांगतात आणि मग तिथून दुसरे दुसरे प्रयोग सुरू करतात. परत थोड्या दिवसांनी परत वेगळे सिद्धांत. म्हणजे काय झालं तिथं, जे नॉन एंडिंग आहे ते त्याच्यामध्ये सारखं बदल होत राहणार त्याला सिद्धांत नाही म्हणलं जाणार. जे कॉन्स्टंट राहणार आहे, कुठलेही काळ असू दे, वेळ असू दे, परिस्थिती असू दे, त्यात ते बदलणार नाही, त्याला सिद्धांत म्हणलं जातं. हे समजलं तर जीवाला आकुलता थांबणार, शांती प्राप्त होणार. पुढं माझ्या भावाच्या अगोदर मी जन्माला आलो, हे बरे झाले, कारण मालमत्तेची इस्टेटची विभागणी करण्याचा अधिकार मलाच मिळणार. मला वाटणी करताना जरा जास्तच धन प्राप्त होईल. चित्र क्रमांक 3. असं काय म्हणत नाही ना दोघी? तुमचे भाऊ लहान आहेत का मोठे आहेत? दोघी लहान आहे, जाऊ देत. मग मी लहान आहे म्हटलं मला सगळं मिळालं पाहिजे असे पण भाव नको असं सांगतायत. इस्टेटीची वाटणी होत असताना मला त्यातनं काहीतरी प्राप्त व्हावा असा भाव नको. वाचा ते. थांबे चित्रातलं वाच. मी सर्वात लहान शेणफळ म्हणून मीच लाडका, तेव्हा मला जास्त पैसे मिळालेच पाहिजे. वडील काय म्हणतात? नाही, दुसरा मुलगा म्हणतो, मोठा मुलगा. मी मोठा आहे, कर्ता आहे, तेव्हा मालमत्तेची विभागणी करण्याचा अधिकार माझाच, म्हणून मला थोडा जास्त हिस्सा मिळायला हवा. वडील म्हणतात, हे पहा मुलांनो, मी इस्टेटीचे 2 समान भाग केले आहेत. वडिलांनी दोघांना पण सांगितलं, मुलांनो, विश्व अनादी आहे. निश्चयाने प्रत्येक आत्मा अनादी आहे. कोणी मोठा अथवा लहान नाही. मोठेपणाच्या कल्पनेने होणारी आकुलता सहजच नष्ट होते. स्वाध्यायी पप्पा आहेत. छोटा मुलगा म्हणतो, खरोखर दोघं पण म्हणाले. खरोखरच पिताजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हा दोघांचा आत्मा निश्चयाने अनादीच आहे. कोणी मोठा अथवा लहान नाहीच. तेव्हा आमचे लहान मोठेपणावरून चाललेले भांडण खरोखरच मूर्खपणाचे होते. असं जाऊन सांगा घरी. म्हणजे जा म्हणते आता लवकर नवऱ्याच्या घरी, म्हणजे सगळं हिस्सा मलाच मिळत आहे. म्हणून कुठली वाटणी करत असताना वगैरे तिथं आपल्याला त्याच्यामुळं मी महान आहे, थोर आहे, ग्रेट आहे असं वाटत असेल तर चुकीचं झालं. असं आपल्याकडे उतरवायला पाहिजे, आपण उतरवायला पाहिजे जीवनामध्ये, तर तुमची लाईफ इझी होणार आहे. आपण हे पाळत नाही त्याच्यामुळं तर सगळं अवघड होत चाललंय. मग का करायचं तसं? आपण बदलायचं, दुसऱ्याही नाही बदलायचं. आजपर्यंत माहीत नव्हतं म्हणून चुका केल्या आपण, म्हणून ह्याच्या पुढं तरी होऊ नये याच्यासाठी म्हणून तर शिकायचं आहे. शिकायला कशासाठी बसायचं ते? मग जे आपल्यात बदल व्हायला पाहिजे तसे करायचे. बदल तर होणार आहेत, प्रत्येक वेळी होणार आहेत तुमच्यामध्ये, पण ते दुसऱ्या रूपाने न होता या रूपाने व्हावेत ह्याच्यासाठी ही जिनवाणी असते आपल्याला, गायडन्स. मग मी असं काय ऐकलं आहे की म्हणले पूर्वी किती एक समज एक 500 वर्ष किंवा 500 पण नाही, 100 वर्ष म्हण, 100 वर्षापूर्वी वगैरे कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही नगरांमध्ये वृद्धाश्रम नव्हते. म्हणजे काय असतं माहीत आहे? वृद्धाश्रमामध्ये सेकंड इनिंग्सवाले सगळे तिथं असतात. तर ते म्हणले का नव्हते तेव्हा लोकांना आईवडिलांची अशी कदर होती, एवढे महत्त्व होतं, एवढं त्यांना ते बहुमान द्यायचे, आदर करायचे, सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड असायचे ते त्या आईवडिलांबरोबर. आणि आता लोक काय करतात? वृद्धाश्रमात ठेवतात वृद्ध जीवांना. का? मग ते एक जण गेले होते असंच तिथं व्हिजिट करायला वृद्धाश्रमात, श्रुती. तर त्यावेळेस तिथल्या लोकांना विचारलं त्यांनी, आपला एक इंटरव्ह्यू घेत असताना, की म्हणले तुमचा मुलगा नाही आहे का, तो काय करतो? तर सांगितलं, सगळ्या जवळपास वृद्धांनी हेच सांगितलं, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इतका मोठा पदवी घेतला आहे, फॉरेनला असतो, इतका पैसा कमवला आहे. सगळ्यांच्या तोंडात हेच होतं. पण एकाही मुलाने असं नाही सांगितलं माझा मुलगा शेतकरी आहे. का म्हणले? कारण शेतकऱ्याची मुलं कधी आईवडिलांना वृद्धाश्रमात नाही सोडणार. जेवढं तुम्ही जास्त शिकवणार ना तेवढं मुलांना आईवडिलांपासून वेगळं केलं आपण, स्वतःच आपल्या मुलांना वेगळं केलं.
त्यामुळं मग ते जाणार, परदेशी जाणार, सगळीकडे दुसरीकडे फिरणार, आईवडिलांपासून दूर राहणार. त्यामुळं महत्त्व किती राहणार मग त्यांना. म्हणून सांगतायत की कमी शिकवा पण संस्कार चांगले घाला तर धर्म टिकणार. नाहीतर मग असं मग तिथं त्यातला एक वृद्ध असतो, तर आई असती वाटतं, वृद्ध आई, आणि तिने फोन केला तिच्या मुलाला आणि सांगितलं मला आज फारच कसं तर वाटायला आहे, तू मला भेटायला ये. मग तो म्हटला काय झालं आई, काय तुला त्रास होतोय का. मग ती म्हणाली की मला असं वाटतं माझा अंतिम काळ जवळ आला आहे आणि मला घेऊन चली तर नको ठेवू. मग तो भेटायला आला तिला आणि म्हटला की का असं म्हणते अंतिम काळ आला वगैरे, तुला काही तर त्रास होत असलं तर सांग, तुझी काय इच्छा असेल ती अंतिम इच्छा असेल तर मी पूर्ण करतो. मग ती म्हणाली अंतिम इच्छा असं काय नाही किंवा मला पाहिजे असं काय नाही, फक्त काय कर इथल्या खिडक्यांना जाळ्या नाही आहेत म्हणली ती. म्हणले झोपताना फार त्रास होतो, म्हणले इतके डास आहेत, मच्छर आहेत, ते चावून रात्रभर आम्हाला जागून काढावी लागते, तर तू काय कर त्यांना खिडक्यांना जाळ्या लाव. तर तो मुलगा काय म्हणाला आत्ता सांगून काय उपयोग आहे, तू तर म्हणती की अंतिम समय चाललाय, आधी सांगायचं नाही का मला, म्हणजे तुला आता काय उपयोग होणार आहे मी लावून दिले तर, असं त्याला म्हणायचं होतं. तर ती आई काय म्हणाली नाही रे, माझ्यासाठी मी मागे ना काय, जेव्हा 30 वर्षांनी तुझा मुलगा तुला इथं सोडल ना तेव्हा तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला हे कर म्हणून सांगते. सांगा आईची दृष्टी कशी होती. म्हणजे तुम्ही कितीही त्रास द्या पण त्या आईची दृष्टी अशी की मुलाला प्रेमच देणार, मुलाबद्दल कधी गैरभाव नाही होणार, कारण त्याचं खरं स्वरूप दिसलं ना तिला की हा तर जीव आहे किंवा हा तर निरागस आहे, हा तर काय सगळ्या पापांनी रहित आहे, असं तिने त्याचं रूप बघते आणि तेच त्याची दृष्टी कशी आईबद्दल. म्हणून सांगितलं असं भेदभाव कुठं होणार आहे, जेव्हा आपल्याला वस्तू स्वरूप समजत नाही तेव्हा, आणि जेव्हा खरं स्वरूप समजलं तिथं कुठल्याही प्रकारचा वाद होत नाही. पुढं सर्वच कार्यात माझे नाव झळकते असा मोठा भाऊ विचार करतो. कुठं वाचते, कुठं वाचते चित्र क्रमांक 3. हे ते नाही वाचलं आपण पूर्ण अजून. मोठा म्हणून मान सन्मान मिळतो. सर्वच कार्यात माझे नाव झळकते असा मोठा भाऊ विचार करतो. तर लहान भाऊ विचार करतो मोठ्या भावानंतरच 10 वर्षाने मी जन्मलो आहे, बरे झाले. सर्व जबाबदारी आपल्यावर नाहीच, शिवाय या दुनियेत जास्त राहून सर्व भोग घेईल. मोठा भाऊ तर आता वृद्धच होणार, त्याला आधुनिक सुखसोयी अनुभवण्यास मिळणार नाही. असे खोटे विचार विश्वाचे स्वरूप अनादी आहे हे जाणल्यामुळे संपतात, कारण कोण लहान कोण मोठा सर्व जीव अनादी आहे. काय समजलं. मोठ्या भावाला वाटतं की मी मोठा आहे, सगळं माझं, आणि छोट्याला वाटतं की माझ्यावर जबाबदारी नाही. बरं झालं. अजून आणि हा तर लवकर जाईल, लवकर म्हणणार, त्याच्यानंतर मीच आहे एकटा आणि सगळं मलाच मिळणार. कसले कसले भाव. अजून सगळं मलाच आहे असं त्याला वाटतं, पण हे सगळं खोटं विश्वाचं. हां, म्हणजे विश्वाचं स्वरूप काय हे नाही समजलं म्हणून हे सगळे खोटे विचार राहतात, द्वंद्व राहतात, आणि जेव्हा ते समजलं त्यावेळेस ते सगळे विचार संपतात. मग कोण लहान आणि कोण मोठं राहत नाही, सर्वच जीव अनादी अनंत आहेत हे समजतं. काहींना वाटते विश्वच अनादी नसते, तर मी लहानांच्या दुनियेत तुलनेत मोठा झालो असतो, मोठे पण मिळाले असते, 4 लोकात मान उंचवली असते. काहीतरी शास्त्र काय कळलं. म्हणजे काही जणांना वाटतं की विश्व अनादी थोडीच आहे, तसं जर म्हणजे ते नसतं तसं तर मग मी मोठा असलो असतो. कसं का. जर विश्वाचं वगैरे कोणाला काही माहीत नसलं असतं, ते अनादी आहे. विश्व अनादी नसतं तर आता सुरुवात झाली म्हटलं समजा तुमच्या विश्वाला, तर मग जे कोणी आता जन्मले त्यांच्यापेक्षा मी मोठाच ठरलो असतो ना, असं त्याला म्हणायचं आहे. मोठे पण मिळाले असते मला, मग सगळ्यांच्यामध्ये मीच मोठा, जसं सगळ्या तीर्थंकरांमध्ये आदिनाथ भगवान मोठे तसं. आदिनाथ भगवान पहिले होते एवढंच मोठे होते असं नाही, सगळे भगवान तर समान आहेत. मग तिथं त्यांना त्याचा अभिमान नाही वाटला की मी सगळ्यात श्रेष्ठ, मी फर्स्ट, असं मी बेस्ट.
4 लोकात मान उंचावली असती. काहीतरी शास्त्र म्हणजे विश्व अनादी आहे. असेल शास्त्रात तर राहू द्यावे शास्त्रातच. मी आपल्या ऑफिसमध्ये मोठं ऑफिस आहे, कुटुंबाचा प्रमुख. क्रमांक 4 मध्ये अशा रीतीने वंशावलीवर नाव झळकते. तसेच फार चांगला देव माणूस होऊन गेला. अशा रीतीने लोक मागे गोडवे गातात, आमचा आदर्श ठेवतात. पूर्वीच्या लोकांचे आम्ही पण ऐकत होतो. राम, पांडव, भरत होऊन गेले, परंतु त्यांचे नाव कसे अजरामर झाले, म्हणजेच लौकिकात प्रसिद्धीला आले, तर ते मोठेपणामुळेच आमच्यापेक्षा ते मोठेच होते. असे अनेक वेडे विकल्प अज्ञानीला सतावतात. काय कळलं? चित्र बघा ते. विश्वाच्या अनादित्वाच्या अज्ञानामुळे होणारे दुष्परिणाम. मी मोठा, बुद्धिमान, ऐश्वर्य संपन्न आहे, माझेच सर्व मानतात. हे सर्व लोक तुच्छ आहेत, असं पप्पांना. घरातल्याच पप्पा म्हणजे ते मुलगा आहे, त्या पप्पाचा पप्पा बसले की समोर. हां, आणि मग त्याचे मुलं पण बसलेत परत. मग सगळ्यांना पाहून तो म्हणतो की हे सगळे वेडे आहेत, मीच एकटा शहाणा आहे. असं घरातल्या पैसा कमवणाऱ्या व्यक्तीला वाटायला लागलं ना, तर ते समजून घ्यायचं त्याला अहंकार झालाय. म्हणजे तुमच्या असं एका वर्णिकच्या प्रवचनमध्ये आलं होतं की सगळ्यांच्या पुण्याचं कॅल्क्युलेशन करूनच घरामध्ये तेवढी आय होत असते. जे काय धन येतं ना घरामध्ये, किती काय येईना ते, त्याच्यामध्ये सगळ्यांचं पुण्य कॉन्ट्रीब्यूट झालेलं असतंय. असं नाही की करता मी आहे पुरुष, मीच कमवला म्हणून तुम्हाला सगळ्यांना मिळालं, असं नसतं. जर माझं पुण्य नसेल किंवा तुमचं पुण्य असेल तर मिळणारच. आणि जर तुमचं पुण्य नसेल आणि मी कितीही कष्ट केलं तरीसुद्धा किती मिळणार? तुटपुंजच मिळणार. म्हणून सांगतायत की प्रत्येकजण आपलं आपलं खात आहे. असं विचार करू नका की मी दिलं म्हणून त्यांना मिळालं किंवा मीच कमवतो म्हणून मीच ग्रेट घरामध्ये. हे असले भाव व्हायला नकोत. तसे भाव त्याला झाले. केवळ मोठेपणाच्या आविर्भावात इतर जीवांना तुच्छ लेखायचे असे केव्हा होते? तर आपला व इतरांचा अनादीपणा न जाणल्यामुळेच. परंतु विश्वाचे अनादित्व जाणले तर लहान मोठ्याचे विकल्प सहजच संपतात व शांतता मिळते. म्हणजे अनादी आहे विश्व किंवा व्यवस्था सगळी अनादी आहे. प्रत्येक जणाला आपल्या आपल्या कर्मांचा उदय मिळणार आहे. हे सगळं समजलं तर शांती येणार. त्याच्यासाठी वस्तू स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता हेच प्रसंग घडतील असं नाही. आपल्या घरात असणारे अनेक वेगळे प्रसंग असतात, त्यामध्ये हे लॉजिक लावायचं एवढंच. काय पण असेल तिथं तुम्ही काय बनवलं, कोणाला आवडलं नाही आवडलं, तुम्हाला मान डिस्टर्ब होतो, तुमचा इगो हर्ट होतो म्हणतो ना आपण. कोणीतरी म्हटलं काय बनवलं आहे, असलं कायच नाही ह्याच्यामध्ये, असं म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल? मी इतकं बनवलं, इतकं कष्ट केलं, तर हे असं म्हणतात मी तर रात्रंदिवस राबते आणि ह्यांना काय सुचते, चमचमीत खायचं आहे, हे कसलं तर झालं आहे. मग तिथं का हर्ट झाला तुम्ही? कारण स्वतःला करता मानलात. म्हणजे ती वस्तू मी बनवली तर ती चांगलीच व्हायला पाहिजे हे तुमच्या जहनमध्ये आहे. म्हणून तिथं कोणी काय नाव ठेवलं तर लगेच हर्ट होता. म्हणून तिथं स्वतःला काय अकर्ता माना. तिथं ते वस्तू स्वरूप तसं व्हायचं होतं. परिणमन, ती वस्तू अनादी अनंत आहे, त्याचं परिणमन त्याच्या अधीन आहे. हे सगळं समजलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही कोणाच्या बोलण्याचा त्रास होणार नाही. आकुलता, दुःख होणार नाही. म्हणून शांतीने बदलते ना. अजून प्रकरण पुढं आहे. अजून धार्मिक क्षेत्रातही पहा. संघात मी मोठा, माझ्या शिष्य परिवार खूप आहे, ते सर्व मला मानतात ना. प्रथम दीक्षा घेतली तरच बरे, नाही तर सर्व त्यागींना प्रथम वंदन करावे लागेल. मीच आचार्य, माझी परंपरा माझ्या मागे चालत राहील. त्या पट्टावलीमध्ये आपलाच प्रथम क्रमांक. दीक्षा घेऊन संघात लहान म्हणून राहायचे, नकोच ते जीवन. असे भाव तत्वज्ञान जागृत नसेल तरच होतात. परंतु विश्वाचे स्वरूप अनादी आहे हे जाणल्यावर अहंभाव किंवा न्यूनभाव राहत नाही. काय समज सांगा दीदी. काय समजलं? समजलं सगळे. काय अवघड नाही. आचार्य वगैरे, आचार्य जे असतात त्यांना खूप जास्त सगळ्यांकडून
म्हणजे असं रूल असतो की मी जर आज दीक्षा घेतली आणि तू 4 दिवसांनी दीक्षा घेतली समज, तर तू पण मला नमस्कार करायचा. म्हणजे तुझ्यापेक्षा मी 4 दिवसांनी का जरा मोठी झाले आणि माझ्यापेक्षा मोठे गुरु, तर तिथं ते सगळेजण मला नमस्कार करावेत, मला कोणाला नमस्कार करावा लागू नये, हे असल्या परिणामांनी पहिला दीक्षा घेतली एखाद्याने, तर ते चुकलं. म्हणून सांगतायत तुम्ही वैराग्याने दीक्षा घ्या, कोणाच्या कसल्या विकल्पाने रहित दीक्षा घ्या, कोणाची कसली आपल्याला अपेक्षा नको, कोणी वंदन करावं नाही करावं, मान द्यावा नाही द्यावा, कसलेही तिथं काय विकल्प मागं राहू नयेत. मग आम्ही ह्याला गेलो होतो ना आत्ता एकमध्ये बाहुबलीला जेव्हा शिबिर असायचं तेव्हा गेलेलो, तर तिथं एक महाराजजी होते, काहीतरी विद्यासागर नाव होतं त्यांचं, छोटे महाराजजी होते. तर ते असं आणि त्यांच्यासोबत एक आचार्य होते मोठे कोणीतरी. तर ते काय म्हणायचं, इतकी त्यांची शिकण्यामध्ये वृत्ती होती, इतकं ते आपलं खाली बघून शिकणे, जाणे, कोणाशी बोलणं करणं नाही, काय नाही, बस आपल्या चर्येशी रिलेटेड कामं करणं एवढंच. तर मला म्हणायचं की तिथं त्यांना अशी अपेक्षा नाही झाली की मी किती इथं अभ्यास करतो, आता आमच्यासमोर ते मोठेच की, तर सगळ्यांनी मला काय म्हणावं किंवा मला चांगलं म्हणावं, सगळं त्यांना जे सांगितलं ते लगेच ग्रास्पिंग व्हायचं, लगेच ते पकडायचे, प्रश्न विचारायचे, सगळं समजून घ्यायचे, असं तल्लख बुद्धी होती त्यांची. आणि मग ते शिकणार, सगळं करणार आणि जिथं काय नाही समजलं तिथं प्रश्न पण विचारणार, ही लघुता पण होती त्यांच्यात. असं नाही की मी एवढ्या सगळ्यांच्यामध्ये कसं प्रश्न विचारू, मी तर मुनी आहे, म्हणजे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी साधं प्रश्न विचारलं तर लोकांना वाटायचं ह्यांना काही येतं आहे का नाही, असलं काय प्रकार नाही. म्हणजे जिथं इवन वीरसागर महाराजसुद्धा जेव्हा सोलापूरमध्ये होते त्यावेळेस तर तुपकर गुरुजी यायचे शिकवायला, म्हणजे शाळेत शिकवणारे एक गुरुजी होते, ते संस्कृतचे मास्टर होते. आणि महाराजजींना फार असं इतकं काय ते लावायचं जमायसाठी किंवा काय असतील शंका वगैरे मला नाही माहिती, पण ते शिकवायला म्हणून दुपारच्या वेळेस यायचे. तर महाराज त्यांच्यासमोर शिष्य म्हणून शिकत होते बरं का, असं नाही की मी गुरु आहे, मी महान आहे आणि मला कसं हे शिकवणार, असले भाव नाहीत. काय त्यांनी जे सांगणार ते आदरपूर्वक ग्रहण करणार. आणि मग त्यातून त्यांनी कितीतरी ग्रंथांचं ट्रान्सलेशन केलं, अनेक ग्रंथ छापले. मग अशी लघुता आपल्यामध्ये असेल तर कुठेही गेला तर तुम्हाला महानता मिळणार, पण आपण महानता इच्छिलो तर सगळीकडनं गेलो. म्हणून सांगतात की विश्व तर अनादी आहे, अनंत आहे, हे जाणल्यावर आपला अहमभाव आणि न्यूनभाव सहज नष्ट होतो. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. हो जाणा. माझे विश्व बाहेर नसून माझ्यामध्येच आहे. स्वतःच्या विश्वाला जाणा, स्वतःच्या विश्वातच राहा. पहा बहिरंगामध्ये हे परद्रव्य माझे नाहीतच. त्या परामुळे मी महान नाही, लहान नाही. मी तर स्वभावानेच मात्र जाननहार आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, निर्विकल्प स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.